शेतकरी मित्रांनो नमस्कार. पालवी ॲग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता गव्हाचा सीझन हा सुरू झाला आहे. अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये थंडीची सुरुवात आहे आणि हे वातावरण अतिशय पोषक आहे गव्हाची पेरणी करण्यासाठी. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गव्हाचं नियोजन हे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर गव्हाचं नियोजन माहिती नसेल किंवा कशा पद्धतीनं मशागत, खत व्यवस्थापन किंवा पेरणी ही करावी, तर आजच पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला गहू नियोजन करत असताना किंवा गहू पेरणी करत असताना संपूर्ण माहिती अतिशय डिटेलमध्ये मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तसेच पालवी ॲग्रिकोवर तुम्हाला अतिरिक्त जी माहिती आहे ही सुद्धा माहिती मिळेल. त्यासाठी तुम्हाला आमच्या पालवी ॲग्रिकोच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. तर मित्रांनो, आता जवळजवळ नोव्हेंबर हा अर्ध्यातून पुढे चालला आहे, म्हणजेच अर्थात थंडीचा जो प्रॉपर टायमिंग आहे हा थंडीचा टायमिंग सुरू झाला आहे आणि हे वातावरण अतिशय पोषक असतं गहू या पिकासाठी. गहू त्याच वेळेस अतिशय चांगला उगवतो किंवा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये वाढतो ज्यावेळेस त्याला थंडी चांगली असेल. आता जवळजवळ थंडी ही अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये पडते आणि मग हे पोषक वातावरण आहे आपल्याला गहू पेरणीसाठी. परंतु गहू पेरणी करत असताना आपल्याला काही मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की शेताची मशागत व्यवस्थित झाली आहे का, जमीन व्यवस्थित सुकलेली आहे का, कारण पूर्ण ओलावा जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाणी दिल्यानंतर काही प्रमाणामध्ये बुरशी लागण्याचं प्रमाण हे वाढू शकतं. तसेच गहू जे आहे तर अंकुरण्याऐवजी तो फुगवून त्याच्यामधून चीक तयार होऊ शकतो. तर ह्या समस्या तुम्हाला जाणवू शकतात. त्याच्यासाठी शेत हे पूर्ण सुकलेलं सुरुवातीला असावं. पाणी दिल्यानंतर आपल्याला तण व्यवस्थापन करता येईल, तसेच खत व्यवस्थापन देखील करता येईल. तर जाणून घेऊयात पूर्ण डिटेलमध्ये माहिती, ज्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला गव्हाचे वाणाची निवड करायची. तर मित्रांनो, गहू वाण निवड करताना आपण वेगवेगळे वाण निवड करतो, म्हणजे जसं की आपल्या विभागानुसार जी व्हरायटी चालतात तर त्यांचं आपण नियोजन करतो. जसं की 496 असेल, अजित 102 असेल किंवा शरबती असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गव्हाची प्रचलिती वेगळी आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकरी हा आपल्या खाण्यानुसार किंवा मार्केटनुसारच आपल्या गव्हाची निवड करत असतो. त्या व्यतिरिक्त एकरी बियाणं किती लागणार आहे, तर लक्षात घ्या, जर थंडी अतिशय चांगली असेल तर साधारण प्रति एकर 40 किलो बियाणं आपल्याला लागणार आहे. जर थंडी कमी असेल, टेम्परेचर वाढत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला साधारण 45 ते 50 किलो बियाणं लागणार आहे. आणि जर तुम्ही उशिरा पेरणी करत असाल, म्हणजे ज्यामध्ये थंडी कमी आहे आणि टेम्परेचर जास्त वाढत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 50 किलोपासून 60 किलोपर्यंत प्रति एकर बियाणं हे लागणार आहे. हे का, तर वातावरण जेवढं पोषक तेवढंच तुमचा गहू अंकुरण चांगलं होणार आहे, गहू जास्त वाढणार आहे आणि त्याचं उत्पन्न देखील चांगलं होणार आहे. जेवढं तुम्ही उशीर कराल तेवढंच तुम्हाला उत्पादन कमी आणि वाढ कमी, ह्या गोष्टींसाठी तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. तर आता गव्हाची निवड आणि गव्हाची क्वांटिटी हे प्रति एकरसाठी आपल्याला समजलं असेलच. आता खत व्यवस्थापन करत असताना आपण नॉर्मल खत व्यवस्थापन जरी केलं तरी चालतं, ज्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 9-24-24 किंवा दोन्ही बॅग एकत्र जरी केल्या, म्हणजे 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो 9-24-24, 8-21-21 किंवा 10-26-26, तरी देखील आपल्या गव्हाचा जो खत व्यवस्थापनाचा पहिला डोज आहे, पहिला टप्पा आहे, तो पूर्ण होतो. यामध्ये आपल्याला फारशी मशागत करण्यासारखी गरज पडत नाही. त्यानंतर गहू ज्यावेळेस साधारणतः 20 दिवसाच्या दरम्यान असतो किंवा 25 दिवसाच्या आतमध्ये असतो, तर त्यावेळेस आपल्याला गव्हाचं तण नियंत्रण करणं गरजेचं असतं, ज्यामध्ये वेगवेगळे मेटासल्फ्युरॉनसारखे जे तणनाशक आहेत तर याचा आपल्याला वापर करावा लागत असतो. तर तो वापर आपल्याला करून तण नियंत्रण करायचं आहे. तसेच 1 महिन्याच्या नंतर साधारणतः 45 दिवसाच्या दरम्यान आपल्याला एक युरिया प्रति एकर 50 किलो वापरणं गरजेचं आहे, ज्यामध्ये गव्हाची वाढ जी आहे ही चांगल्या प्रमाणामध्ये होते. तसेच ओम जी आहे, तर ओम लागण्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्प्रेमधून ॲमिनो ॲसिडसारखे टॉनिक जे आहे तर यांची फवारणी करणं गरजेचं आहे. किंवा पालग्रोचं, जसं पालवी ॲग्रिकोचं पालग्रो आहे, तर पालग्रोसुद्धा तुम्ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये वापरू शकता, ज्यावेळेस आपली साधारणतः 45 दिवसाच्या दरम्यान जी फवारणी असते त्यामध्ये त्याचा देखील वापर करू शकता. तसेच इतर टॉनिक देखील तुम्हाला पालवी ॲग्रिकोवर पाहायला मिळतील. आता हा एक पूर्ण जनरल चार्ट आहे, ज्यामध्ये आपण अशा पद्धतीनं गव्हाचं व्यवस्थापन करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर गहू पेरणी करत असताना जर तुम्हाला काही औषधी, खतं किंवा टॉनिक यांची गरज जर पडत असेल, तर आमच्या पालवी ॲग्रिकोच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तुम्ही ते घर बसल्या मागू शकता, जे तुम्हाला होम डिलिव्हरी देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे अशाच माहितीसाठी आमच्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच ऑर्डर करा आमच्या या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर शेअर नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोहोचवा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.